नालासोपारा येथे वादग्रस्त दी केरला स्टोरी 2 या चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनानंतर मुस्लिम समाजाच्या बहिष्काराचे आवाहन केल्याचा आरोप होत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। या तक्रारीनुसार हेल्पिंग हँड फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने पोलिसांकडे दिलेल्या अर्जात म्हटले आहे की 10 मार्च रोजी नालासोपारा येथील कॅपिटल मॉलमध्ये विश्व हिंदू महासंघ मुंबई यांच्या वतीने या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। प्रदर्शनानंतर मुस्लिम समाजाला लक्ष्य करून आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की कार्यक्रमात उपस्थित लोकांना भगवान राम यांच्या नावाने शपथ देण्यात आली। या शपथेत मुस्लिम समाजाच्या लोकांचा बहिष्कार करण्याचे आणि त्यांच्याशी कोणतेही संबंध न ठेवण्याचे आवाहन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या कार्यक्रमादरम्यान धार्मिक घोषणा देण्यात आल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। या घटनेचे कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। विरार येथील हेल्पिंग हँड फाउंडेशनचे अध्यक्ष मुनाफ बलोच यांनी बुधवारी पोलीस आयुक्तांकडे तक्रार सादर करून आयोजकांच्या विरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी केली। बलोच यांना मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओद्वारे या कार्यक्रमाची माहिती मिळाली। व्हिडिओ पाहून मी धक्कादायक झालो। थिएटर पूर्ण भरलेले दिसत होते आणि विश्व हिंदू महासंघाचे अध्यक्ष प्रदीप मिश्रा हे मुस्लिम समाजाच्या बहिष्काराची शपथ देत असल्याचे दिसत होते, असे बलोच यांनी सांगितले। तक्रारीत बलोच यांनी म्हटलं आहे की ही घटना सांप्रदायिक द्वेष पसरवण्याच्या, सामाजिक शांतता भंग करण्याचा आणि एक विशिष्ट समाजाला आर्थिकदृष्ट्या लक्ष्य करण्याचा स्पष्ट प्रयत्न आहे। याकडे तातडीने लक्ष न दिल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्यांनी पोलिसांना थिएटरमधील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर डिजिटल पुरावे जप्त करून आयोजकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली। विरार पोलिसांनी तक्रार मिळाल्याची पुष्टी केली असून आरोपांची पडताळणी सुरू असल्याचे सांगितलं। हे वृत्त लिहेपर्यंत या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आलेली नव्हती। दरम्यान विश्व हिंदू महासंघ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही। हा चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला असून केरला हायकोर्टकडून काही काळ स्थगिती मिळाल्यानंतर तो प्रदर्शित करण्यात आला होता। आंतरधर्मीय विवाह, धर्मांतर आणि केरळ राज्याचे कथित नकारात्मक चित्रण यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागाप्रमाणे या सिक्वेलवरही केरळ विधानसभा निवडणुकांपूर्वी राजकीय प्रचाराचा भाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे।